नमस्कार मंडळी, नम्रता होमशेफ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असं कोलंबीचं कालवण बनवणार आहोत। यासाठी मी प्रथम कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये तेल चांगले गरम करून त्यामध्ये कोलंबी फ्राय करून घेतली आणि ती कोलंबी बाजूला ठेवून दिली। नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि नंतर 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले त्यामध्ये टाकले आणि तो कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला। नंतर त्यामध्ये 2 चमचे तिखट मसाला, 1 चमचा काश्मीरी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, चिमूटभर मीठ, थोडी कोथिंबीर आणि 2-3 टोमॅटो टाकून चांगले परतवून घेतले। वरून अर्धा कप सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मिक्सरमध्ये लावलेलं बारीक करून घेतलेलं त्यामध्ये टाकलं आणि पुन्हा चांगलं परतवून घेतलं। आणि नंतर त्यामध्ये फ्राय केलेली कोलंबी टाकली आणि पुन्हा मिश्रण चांगलं परतवून घेतलं आणि त्यामध्ये 3 कप पाणी टाकून 10 ते 15 मिनिटं त्या कालवणाला चांगली उकळी येऊ दिली। अशा प्रकारे आपलं कोलंबीचं कालवण तयार आहे। हे कालवण भाकरीसोबत किंवा भातासोबत छान लागतं। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।